गुड मॉर्निंग मंडळी. तर मी मस्त रेडी झालेली आहे एका मस्त ट्रिपसाठी. मंडळी कुठे चाललो हे तुम्हाला कळेलच, पण जाता जाता काहीतरी स्नॅक्स हवं आहे म्हणून इथं मस्त गरम गरम वडापाव करायचे चालले होते आणि मी तिथून घेतले होते. सातारकर असाल तर या प्लेसचं म्हणजे कुठे आहे वडापाव सेंटर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, मी कशी दिसते हेही कमेंट करून सांगा. हा आहे डुग्गूचा फेवरेट दादा, अप्रतिम दादा. आणि तुम्हाला आता लक्षात आलं असेल मंडळी, आम्ही कुठे निघालेलो आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत कासला. हे डुग्गूचे आहेत मामा मामी. आणि हा जो दादा दिसतोय ना मंडळी, त्याच्या हाताला 6 टाके पडलेत. तरी पण त्याला डुग्गूसोबत टाईम स्पेंड करायचा होता. आणि तुम्हाला इथे दिसतंय किती छान हॅपी आहे डुग्गू त्याच्या मामा मामीसोबत. आणि हे सगळे त्याचं फोटोशूट करतायत. ही इज द ब्लेस्ड बेबी. त्याला खूप सारे प्रेम करणारी लोकं त्याच्या आयुष्यात भेटलेली आहेत. आणि हे आहे कास पठार. खूप सारा पाऊस होता त्यामुळे मी आणि माझा भाचा आम्ही गेलो, गाडीत बसलो. डुग्गू त्याचे मामा मामी मस्त एन्जॉय करत होते. त्यांनी खूप छान फोटो सेशन केलं. आणि तुम्हाला इथं दिसतंय इतकं भारी क्लायमेट झालं होतं ना खरंच. सातारा म्हटलं की स्वर्गात, एखादं स्वर्गातून अवतरलेलं ठिकाणच वाटतं मला. आणि डुग्गू बघा कसा छान छान फोटोशूट करतोय. तुम्ही ही त्याची रील बघितली आहे का हो मंडळी? बघितली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा आहे